मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाप्नुम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं। मागच्या वेळी आपण गुण गायीना आवडी हे महाराजांच्या प्रवचनाच्या पुस्तकातलं आपलं दुसरं प्रवचन झालं होतं आणि तिसऱ्याला सुरुवात करायची होती. तर सुरुवात करू आपण. त्याच्या आधी थोडीस त्याची कधीचं प्रवचन तेही सांगितलंय इकडे, तर तेही वाचू. श्री गुरु शरणम. प्रवचन तिसरे. परमपूज्य श्री वामनराव गुळवणे महाराज यांच्या आज्ञेवरून गेली कित्येक वर्षे सौ नीलाताई जोशी बोरिवली यांच्याकडे श्री गुरुपौर्णिमेचा उत्सव होत असतो. या उत्सवासाठी परमपूज्य श्री दत्त महाराज आवर्जून उपस्थित राहून या सर्व उत्सवाला फार मोठा आनंद प्राप्त करून देतात. आषाढी कार्तिकेच्या दिवशी, आषाढी एकादशीच्या दिवशी पाहिजे, आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांचे प्रवचन होते. त्यांच्या शब्दाशब्दातून भक्ती, ज्ञान, प्रेम यांचा त्रिवेणी संगम झालेला दिसतो. दिनांक 5/8/1989 रोजी झालेले असेच एक प्रवचन. नारदांनी राजपुत्रांना उपदेश केलाय. परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी, त्याची कृपा प्राप्त होण्यासाठी काय उपाय आहेत याचे विवेचन नारदांनी केले आहे. प्रपंचामध्येही आनंद असावा आणि परमार्थही मनाप्रमाणे चांगला व्हावा याकरता ईश्वराचा प्रसाद आवश्यक आहे. आम्हाला फक्त 3 अवस्थाच माहिती आहेत: जागृती, स्वप्नावस्था व गाढ झोप. जागृती अवस्थेत सर्व प्रपंच चालू आहे. स्वप्नावस्थेत स्वप्न दिसतात. गाढ झोपेत सर्व संसाराचे व त्यातील सुखदुःखाचे विस्मरण आहे. याच्यापेक्षा चौथी अवस्था आहे मनाची. बुद्धीला, मनाला अत्यंत स्थिरता मिळाली म्हणजे ही अवस्था प्राप्त होते. त्या अवस्थेत पूर्ण आनंद मिळतो. ईश्वराच्या स्वरूपाचे ध्यान हे जर सुरू झाले तर त्या योगे समाधी आनंद मिळतो. यालाच ध्यानयोग म्हणतात. अशी अवस्था प्राप्त होणे कठीण आणि टिकणेही कठीण. त्यासाठी अभ्यास सांगितला आहे. मनाला अत्यंत स्थिर बनवायचे आहे. ते झाले तर पूर्ण आत्मानंद प्राप्ती होते. मनामध्ये वासना आहे. शुभ अशुभ दोन्ही प्रकारच्या वासना आहेत. अज्ञानी जीवांच्या मनामध्ये त्या आहेतच. ज्ञानसंपन्न महात्म्यांना सुद्धा वासनाक्षयासाठी अभ्यास करावा लागतो. मनाच्या वृत्ती थांबविण्यासाठी अभ्यास करावा लागतो. मनोनाश म्हणतात त्याला. मन एक क्षणभर जरी स्थिर झालं तरी किती आनंद प्राप्त होतो. गाढ झोपेत मन विलीन झालेले असते. त्याच्या वृत्ती थांबलेल्या असतात. जागे होताच सगळ्या वासनाधिष्ठित मन काम करायला लागते. मनाबरोबर इंद्रिय आली, त्यामुळे नुसती समाधी अवस्था आत्मसात होऊन भागत नाही, तर मन स्थिर व्हावे लागते. म्हणजेच मनाचे बाहेर जाणे थांबावे लागते. ईश्वर कृपेने मन एकदा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊन बसले की बाहेर जात नाही. मनातील सर्व वासना गेल्या पाहिजेत. परमेश्वर आनंद रूप आहे. उपनिषदामध्ये त्याचे सुंदर वर्णन केलेले आहे. या आनंद स्वरूपात मन एकदा जाऊन स्थिर झालं की मग मन बाहेर पडण्याची शक्यता संपलेली असते. पूर्ण विदेही अवस्था आहे. देहबंधन असेपर्यंत आत्मानंदामध्ये मन अगदी स्थिर होण्यासाठी सतत अभ्यास हवा.
ही अवस्था प्राप्त करण्यासाठी नारदांनी 3 साधने सांगितली आहेत. भूतदया, भक्ती आणखी संतोष. अनेक प्रकारचा अहंकार आपल्या मनात असतो. चांगल्या कुळामध्ये आलेला जन्म, उत्तम ऐश्वर्य, संपत्ती, ज्ञान यामुळेही मनात अभिमान उत्पन्न होतो. हा अभिमान कमी न होता वाढत जातो. ही सर्व सुखाची साधने आहे. म्हणूनच कुंती भगवंताजवळ मागणं मागते की देवा संकटामध्येच आम्हाला ठेव. संकटात अनेक दुःखे भोगायला लागली म्हणजे आम्हाला तुझी आठवण सतत राहील. माणसात कृतज्ञता बुद्धी फार कमी आहे. ईश्वराने किती आपल्याला दिले इकडे आपले लक्ष नाही. आणखी वासना वाढती आहे. पण ज्याच्या मनात विवेक आहे त्यालाच ईश्वराबद्दल कृतज्ञता वाटते. अनुकूल परिस्थितीत कोणता दोष निर्माण होण्याची शक्यता आहे हे त्याच्या लक्षात येईल. कुंतीच्या हे लक्षात आले. सर्व संत महात्मे ईश्वर स्मरण आपल्याला निरंतर व्हावे याचा नेहमी विचार करतात. विस्मरणाची जी साधने असतील त्यापासून आपले मन दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. अभिमानादी विकार मनामध्ये असताना दया उत्पन्न होणे शक्य नाही. तो स्वतःच्या अहंकारात निमग्न असतो. जो स्वतःच्या अहंकारात निमग्न असतो त्याला दुसऱ्याच्या दुःखाची कल्पनाच येत नाही. दया सर्व भूतेषु. सर्वांसाठी दया उत्पन्न झाली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज तर मागणी करतात, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. एकमेकांच्या सुखदुःखाची भावना सर्वांच्या मनामध्ये पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखाबद्दल मनात दया उत्पन्न झाली पाहिजे. भागवतामध्ये 2 उदाहरणे दिलेली आहेत. एक रंतिदेव राजाचे व दुसरे द्रौपदीचे. अयाचित वृत्तीने रंतिदेव राजा अरण्यात राहत आहे. कोणी आणून दिले तर त्यावर निर्वाह करायचा. एकदा त्या राजाला 46 दिवस अन्न पाणी मिळालं नाही. मनाचा निग्रह आहे. अभिमान उत्पन्न होऊ नये म्हणून साधनांचा उपयोग आहे. कुणीतरी अन्न आणून देतो. स्वयंपाक तयार झालेला आहे. इतक्यात एक अतिथी येतो. त्याला अन्न दिलं. आता जेवायला बसणार इतक्यात दुसरा अतिथी येतो. त्याचे बरोबर आणखीन कोणीतरी आहे. त्या सर्वांना अन्न देऊन टाकतो. फक्त पाणी शिल्लक राहिलेले आहे. त्यासाठीही एक तहानेला मनुष्य आलाय. त्याला सर्व पाणीही दिलं आहे. वर ईश्वराची प्रार्थना रंतिदेव राजा करतो, सर्व दुःखी जीवांच्या शरीरामध्ये मला ठेवा. सर्वांची दुःखे मला द्या. सर्वेपी सुखिनः सन्तु या भावनेचा अनुभव आपल्याला नाही. भुकेने जीव व्याकुळ झाला असतानाही दुसऱ्याविषयी मनात दया उत्पन्न होणं हे विलक्षण आहे. ब्रह्मा विष्णू महेश तेव्हा प्रकट झालेले आहेत आणि त्याला आशीर्वाद दिलेले आहेत. दुसरे उदाहरण द्रौपदीचे आहे. भारतातील युद्धाचा 18वा दिवस. युद्ध संपलेलं आहे. दुर्योधनही शेवटी पडतो. कौरवांकडील 3 माणसे जिवंत आहेत. अश्वत्थामा, कृपाचार्य आणखी कृतवर्मा. अश्वत्थामाच्या मनात पांडवांबद्दल द्वेष निर्माण झाला. पांडवांचा सेनापती दृष्टद्युम्नाने द्रोणाचार्यांना मारलाय. तेव्हा दृष्टद्युम्न व सर्व पांडवांचा नाश करायचा असे त्यांनी ठरविले. मनातील दया संपली आहे. फक्त द्वेष शिल्लक राहिलेला आहे. अश्वत्थाम्याने रात्रीच्या वेळी शिबिरात जाऊन दृष्टद्युम्नाला प्रथम मारलं. पांडव समजून द्रौपदीच्या 5ही मुलांना ठार करून तो चालता झालेला आहे. सकाळी हे वृत्त पांडवांना समजले. तेव्हा त्यांचा क्रोध व शोक अनावर झालेला आहे. द्रौपदी तर मूर्छित पडलेली आहे. राज्याकरता एवढा प्रयत्न करून शेवटी आपल्याला तरी काय मिळालं.
या दुःखाने द्रौपदी सुद्धा व्यथित झालेली आहे. कृष्णार्जुन अश्वत्थाम्याला पकडून द्रौपदी समोर आणतात. अर्जुन सांगतो, द्रौपदी, हा तुझा शत्रू तुझ्या समोर आणलाय, त्याला काय शिक्षा करायची आहे ते सांग. अत्यंत शोकाकुल झालेली द्रौपदी खाली मान घालून रडती आहे. आपली पाचही मुले ज्याने मारली, भावाचा वध केला, असा हा अश्वत्थामा हात बांधलेल्या अवस्थेत द्रौपदी समोर उभा आहे. त्याची मान खाली झाली आहे. द्रौपदी धर्मज्ञ तर आहेच, पण भगवत भक्तही आहे. तिची कर्तव्य बुद्धी जागृत होते. तिचे दुःख बाजूला गेलं. तिने उलट अश्वत्थाम्याला नमस्कार केलेला आहे. गुरुपुत्र आहे तो. अर्जुनाला द्रौपदी सांगते आहे, याला सोडून द्या, जीवदान द्या. तिच्या या उद्गारांनी सर्व चकित झालेले आहे. द्रौपदी सांगते आहे की अश्वत्थामा ब्राह्मण आहे. त्यात ज्या द्रोणाचार्यांकडून तुम्हाला अस्त्रज्ञान व सर्व विद्या प्राप्त केल्या, त्यांचीच ही साक्षात मूर्ती आहे. याला मारणे म्हणजे द्रोणाचार्यांना मारल्याचा दोष आहे. हे सर्व सांगताना तिची धर्मज्ञ वृत्ती जागृत झालेली आहे. मनामध्ये दया उत्पन्न झाली आहे. वैर केव्हाच लोपलं आहे. निर्वैरच सर्वभूतेषु यस्य मामेति पांडवः. भगवद्गीतेत भगवान म्हणतायत की माझ्याजवळ कोण येतो, कोणाही जीवाचा नगडो मत्सर, हे ज्याला साध्य झालेलं आहे तोच येतो म्हणाले. सर्वत्र एक परमात्मा भरलेला आहे अशी भावना झाल्यामुळे द्वेष कोणी कोणाचा करायचा. द्रौपदीने सांगितलेले तिसरे कारण तर अत्यंत विचारणीय आहे. ती म्हणते की अश्वत्थाम्याची माता अद्यापि जिवंत आहे. पती द्रोणाचार्य तर गेले. याला जर तुम्ही मारलं तर तिचे आभाळच फाटेल. पुत्रशोकाचे दुःख किती आहे ते मी आज अनुभवते आहे. ते दुःख त्या माऊलीला होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. धर्माबद्दल, ईश्वराबद्दल संयम बाळगणाऱ्या द्रौपदीची केवढी मोठी भूमिका आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतायत, आत्मोपम्येन पाहिजे, आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुना, सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. आपल्या सुखदुःखाप्रमाणे दुसऱ्याच्याही सुखदुःखाचा विचार ज्याच्या मनामध्ये येतो आहे तो मोठा योगी आहे. अशा मनाची तयारी द्रौपदीची झाली आहे. दया सर्व भूतेषु, शत्रू का असेना त्याच्याबद्दल दया असली पाहिजे. त्याच्या आईला दुःख देऊ नका ही अंतःकरणाची वृत्ती तयार करायला किती वेळ लागेल. तो काय 4-6 वर्षाचा विश्वविद्यालयीन अभ्यासक्रम आहे काय? तेथे ईश्वराची कृपा हवी. सद्गुरूंच्या महात्म्यांच्या कृपेनेच अंतःकरण असे निर्दोष होऊन जाते आहे. विवेक जागृत होतोय. अशाच ठिकाणी दया उत्पन्न होणार. विवेक संपन्न अंतःकरण कसं असतं याबद्दल प्रभू रामचंद्रांचं उदाहरण आहे. कैकेयी मातेने वनात जायला सांगितले, त्याबद्दल राग नाही, निंदा तर नाहीच नाही. प्रभू सांगतायत की कैकेयीने माझ्यावर कृपाच केली आहे. मला एकट्याला वनात पाठवलं. राज्याचा सर्व भार भरतावर टाकलेला आहे. राज्य संरक्षणाची चिंता मला नाही, भरताला आहे. हे माझ्यावरील मातेच्या प्रेमाचेच उदाहरण आहे. कैकेयीने रामाला दुःख देण्याचा प्रयत्न केलाय. अशा वेळी रामप्रभू विवेक करतात. आणखी लोकांना कैकेयीची निंदा करू नका म्हणून सांगतायत. अविवेक मनामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत संसार आहे. पूर्ण विवेक उत्पन्न झाल्यामुळे परमार्थ सिद्ध होतो आहे. नाथांचं उदाहरण आहे. नाथ महाराज शांती प्रभू आहेत. त्यांना राग येण्यासाठी एक यवन त्यांच्या अंगावर थुंकतो आहे.
नाथ महाराज तितक्या वेळा गंगेचे स्नान करतायत. शेवटी यवन शरण आलेला आहे. त्याला नाथ सांगताहेत, अरे तुझ्यामुळे आम्हाला गंगा स्नानाचं पुण्य मिळालं. येथे पूर्ण विवेक आहे. दुसऱ्याने दुःख देण्याचा प्रयत्न केला तर विवेकाने दुःख विसरून जाऊ शकतो मनुष्य. दयेने विवेक उत्पन्न होतो, म्हणून दया हा मोठा गुण सांगितलेला आहे. द्रौपदीची भगवत भक्ती तर परिपूर्ण आहे. गोपालकृष्णांनी तिला आपली बहीण मानले होते. ते यथा देहे तथा देवे अशी भक्ती होती म्हणून कृष्णांनी एकदा परीक्षा पाहिली. त्यांचं बोट कापलं, रक्त येऊ लागलं. सख्खी बहीण सुभद्रा जवळच होती. ती तर राजपत्नी होती, पण तिला राजवाड्यात तेलात बुडवून कृष्णाच्या हाताला बांधण्यासाठी चिंधी काही मिळाली नाही. द्रौपदीच्या कानावर हे गेले मात्र. आपल्या भरजरी शालूचा तुकडा फाडून तेलात बुडवून कृष्णाच्या बोटाला बांधून ती केव्हाच मोकळीही झाली. ईश्वर ही भावना आहे. गोपाळकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष वैकुंठपती आहे. ही भावना दृढ आहे. प्रेम तर ओतप्रोत आहेच. त्यामुळे शालूही फाडायला मनात विकल्पच उत्पन्न झाला नाही. आपलं मन सुभद्रेसारखं वस्त्रामध्ये, घरदारात, शरीरामध्ये गुंतून राहिलेलं आहे. आपलं सगळं सुरक्षित ठेवून देवाला काही करता आलं तर करायचं. देव तेही मान्य करतो. पत्रम पुष्पम फलम तोयम. द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग असाच आहे. तिच्या भगवत भक्तीची कसोटी घेणारा आहे. सभेत भीष्माचार्यांपासून सर्वांनी असमर्थता प्रकट केली आहे. अशा वेळी द्रौपदी गोपाळकृष्णांचं स्मरण करते. आणखी देवा धावा म्हणून म्हणती आहे. कृष्ण धावून येत आहे आणि द्रौपदीची विटंबना टळली आहे. देवाला ऐकू जाईल का हा प्रश्न तिच्या मनात आला नाही, कारण परमात्मा सर्वव्यापी आहे. अशी ही डोळस ज्ञानभक्ती आहे. दुसरंही असंच सत्वपरीक्षा घेणारं उदाहरण महाभारतकारांनी सांगितलं आहे. पांडव वनात आहेत. इकडे दुर्वास मुनी हस्तिनापुरात आलेले आहेत. त्यांची उत्तम सेवा दुर्योधनांनी केली आहे. दुर्वास मुनी प्रसन्न झालेले आहेत. वर माग म्हणून दुर्योधनाला म्हणतायत. तर तो म्हणतो त्यांनी पांडवांची परीक्षा करावी. अतिथी म्हणून दुर्वास मुनींनी पांडवांकडे जावे. पहा, संतांच्या संगतीत दुर्योधन होता, पण बुद्धीत फरक पडला नाही. दुर्योधन त्यांना सांगतो की महामुनी तुम्ही केव्हा जाल तर द्रौपदीचे जेवण झाल्यावर जा. द्रौपदीला सूर्यनारायणाने पात्र दिले आहे. तिचे जेवण झाल्यावर मात्र त्या पात्रातून काही मिळणार नाही. अशा वेळी आपण जावे. दुर्वासांना जाणे भाग पडले. तेही ज्ञानी होते, पण संगतीत सापडले ना. दुर्योधनाचा वर पुरा करणे भाग होते. ते रात्रीच्या वेळी पांडवांकडे वनात येतात. आम्हाला जेवण पाहिजे म्हणतात. द्रौपदी धर्माचरणी आहे. धर्माचरण ईश्वराला प्रिय आहे. आपण जेवलो आणि नंतर जर कोणी ऋषीमुनी आले तर हा विचार नित्यच तिच्या मनात आहे. आपल्याला एखाद्याच दिवशी आषाढी असते. तिला तर रोजची एकादशी होती. धर्मराज सुद्धा मोठ्या संकटात सापडले. त्यांचेही धर्मसामर्थ्य मोठे होते, पण ते यावेळी उपयोगी पडणारे नव्हते. त्यांचे धर्माचरण हे काही घराकरता चालले नव्हते. ईश्वराची आज्ञा म्हणून धर्माचरण ते करतायत. काही फळाची अपेक्षा ठेवून धर्माचा व्यापार ते करणार नाहीत. ईश्वरावर भरोसा ठेवून ते स्वस्थ आहेत. द्रौपदीची सत्वपरीक्षा होती. तिचे जेवण झालेले आहे. सूर्याची थाळी घासून पुसून स्वच्छ झालेली आहे. अशा वेळी तिने त्या सर्वव्यापी ईश्वराचा धावा आरंभला.
श्रीकृष्ण भगवान धावून आलेले आहेत. सूर्यपात्र आण म्हणाले द्रौपदीला. त्या थाळीला एक पान चिकटलेले दिसले त्यांना. ते खाऊन तृप्तीचा ढेकर देत आहेत भगवान. पत्रम पुष्पम फलं तोयम. काय त्या एका बारक्याशा पानानं भगवान संतुष्ट होत आहेत. आणखी इकडे दुर्वास मुनी व त्यांच्या 1000 शिष्यांनाही आपलं पोट भरल्यासारखं वाटतंय. ते द्रौपदीच्या घरी येण्याचीही तसदी घेत नाहीत, परस्पर निघून गेलेले आहेत. हा चमत्कार नाही, द्रौपदीच्या धर्माचरणाचे भगवत भक्तीचे उदाहरण म्हणून व्यास महर्षींनी हा प्रसंग लिहिला आहे. भक्ताचं सत्व संरक्षण परमेश्वर करत असतो हे सांगण्यासाठी हे द्रौपदीचं चरित्र अभ्यासले पाहिजे. द्रौपदीच्या कळवळून सांगण्याचा परिणाम अश्वत्थाम्यावरही झालेला आहे. त्याने शस्त्रसन्यास स्वीकारलेला आहे. द्वेषबुद्धी सोडून दिली आहे. तो द्रौपदीच्या या विलक्षण दयाधर्माने. वैयक्तिक असे दुसरे साधन नारद मुनी सांगतायत. दयेच्या योगाने वैयक्तिक उन्नती होते, दुसऱ्याचेही कल्याण होते. त्यात आनंद आहे की नाही, शांती आहे की नाही हे पाहायचे नाही, तर स्थिती बदलण्याचा प्रयत्न करायचा. हा वैयक्तिक गुण आहे. आपली भूमिका अधिकाधिक उदास करायची आहे. त्यात दयेबरोबर संतोषही आला पाहिजे. संतुष्यान येन केन वा. येथे विवेक हवा आहे. विवेकामुळेच अंतःकरणात समाधान उत्पन्न होत आहे. चित्ती असू द्यावे समाधान, ते हे समाधान आहे. धर्मराजाला आपलं ऐश्वर्य दाखवून हिणवण्याकरता दुर्योधन वनात आलाय. पण चित्रसेन गंधर्वानेच दुर्योधनाचे गर्वहरण केलेले आहे. दुर्योधन महाराजांना सोडवा म्हणून दुर्योधनाचे दूतच धर्मराजाकडे आलेले आहेत. अशा वेळी धर्मराजाने काय करावे? जैसी स्थिती आहे तैशा परी राहे म्हणून स्वस्थ बसायचे काय? धर्मराज धर्मकारण करणारे पण राजनीतिज्ञ आहेत. ते सांगतायत गंधर्व परके आहेत, आपलं भांडण आपल्यात मिटवू. आता गंधर्वापासून दुर्योधनाला सोडवणं ही राजनीती आहे, आणि ती विवेक संपन्न राजनीती आहे. काट्याने काटा काढावा असं म्हटलेलं नाही. समाजधर्म राजधर्म असे वेगळे आहेत. त्याचं ज्ञान असेल तर तो धर्मात्मा राजा. त्यातही पुन्हा दया आली, आपल्यावर असा प्रसंग आला असता तर. ही बुद्धी आहे. त्यामुळे दया करताना ही उपकाराची भावना नाही, ती सहज प्रवृत्ती आहे. संतोष हा वैयक्तिक गुण आहे. ज्याला ईश्वराच्या जवळ जायचंय हवा त्याला संतोष हवा. ईश्वरावर सर्व भार घालायला शिकायचं आहे. इतकं अन्नधान्य संपत्ती असली तरी ते सर्व ईश्वराचे आहे. सुदामजी दरिद्री होते, पत्नीच्या आग्रहामुळे द्वारकेला आलेले आहेत. त्यांचे जवळ राहिले आहेत. श्रीकृष्णांकडे मागायला विसरले आहेत. श्रीकृष्ण देव आहे ही भावना दृढ आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काय मागायचे? श्रीकृष्णांनी सुद्धा सुदामजींना त्यावेळी काही दिलं नाही, पण सुदामजीकडचे पोहे मागायला मात्र विसरले नाही. आपण दरिद्री आहोत, आणखी हा सखा कृष्ण श्रीमंतीत लोळतो आहे, म्हणून मनात संदेह विकल्प काही नाही. कारण संतोषाचा अभ्यास आहे. तो मनात समाधान अखंड भरून वाहतो आहे. सुदामजी घरी आले आहेत. पाहतात तो द्वारका नगरीसारखी नगरी झाली आहे. पत्नी मोठी थाट करून ओवाळायला आली आहे, पण सुदामजी तटस्थ आहे. देवानी दिलं म्हणून आनंद नाही, किंवा दिलं नाही म्हणून दुःख नाही. देवाच्या आज्ञेचे फक्त पालन करायचे.
हे साधकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी संतोष वृत्तीचा अभ्यास आहे. नारद महर्षींनी तिसरा गुण इंद्रिय संयमन सांगितला आहे. परमेश्वराला ऋषिकेश म्हटलेले आहे. ऋषिक म्हणजे इंद्रिय. इथे रू पाहिजे. ऋषिकला ऋष नाही, हला रू रू ऋषिकेश. ऋषिक म्हणजे इंद्रिय. त्या इंद्रियांचा स्वामी तो ऋषिकेश. त्याची प्रार्थना करा, त्याच्याकडे तक्रार करा, म्हणजे इंद्रिय ताब्यात येतील. सगळं आयुष्य संसारात जाते अशी आमची तक्रार. संसारात म्हणजे संसारातही संतोष नाही आणि इंद्रिय निग्रही नाही. इंद्रियाचा निग्रह करा म्हणून शास्त्रकार सांगतायत. मनातल्या सर्व कामना काढून टाकाव्यात. पण इंद्रियांचे नियंत्रण हे देखील साधन म्हणून त्यांनी सांगितलेले आहेत. ईश्वराजवळ सुद्धा काही मागायचं नाही. आषाढीच्या वारीला सर्व संत मंडळी पांडुरंगाचे दर्शनाला वारीला जायची. पांडुरंग सर्वांशी बोलायचे, चौकशी करायचे. पण तुकाराम महाराज आले की खाली मान घालून राहायचे. भक्त विचारायचे त्यांच्याशी का बोलत नाही. बाबांनो, तो काही मागत नाही म्हणून मला खाली मान घालावी लागते. देवाला सुद्धा खाली मान घालायला लावणारे समर्थ भक्त आहेत. केवढा मोठा अधिकार आहे. संतोष वृत्तीच्या अभ्यासाने इंद्रिय ताब्यात येतात. काम, क्रोध, लोभ, दंभ असे अनेक विचार मनामध्ये उत्पन्न होतात. प्रत्येक विकारावर ताबा कसा मिळावा याची साधनेही सांगितलेली आहेत. पण एक महत्वाचे साधन म्हणजे गुरुभक्ती. या गुरुभक्तीच्या योगाने सर्व विकारांचा नाश होतो. सद्गुरु हे ईश्वर स्वरूप आहेत. तशी सद्गुरूंच्या ठिकाणी भक्ती निर्माण व्हावी यातच कल्याण आहे. श्री गुरुचरित्रातील दुसऱ्या अध्यायात दीपकाची कथा दिलेली आहे. दीपकाचे सद्गुरु ज्ञानी महात्मे आहे. प्रारब्ध भोग भोगायचा आहे म्हणून काशीला आलेले आहेत. आपण सेवा करू म्हणून दीपकही बरोबर आहे. प्रथम सद्गुरूंचा प्रारब्ध भोग स्वतः भोगायची तयारी दाखवली. पण असे करता येत नाही हे कळल्यावर कुष्ठरोगी गुरुची सेवा दीपक मनोभावे करतो आहे. गुरूंची सेवा सोपी नाही. गुरु रागावतायत, चिडतायत, पण तरीही सेवा करायची. काशीत राहूनही विश्वेश्वराचे दर्शन नाही. विश्वेश्वरच प्रसन्न होऊन वर माग म्हणताय. त्यावेळी गुरूंना बरे वाटावे हा वर मागण्याचे मनात येते. त्यावर गुरुची सेवा करायला कंटाळलास काय म्हणून असा वर मागतोस, असे सद्गुरू रागावतात. इकडे त्यांच्या गुरुभक्तीने प्रसन्न होऊन विष्णू येत आहेत. त्यांनाही दीपक सांगतो की आपल्या गुरु महाराजांची इच्छा नाही. आमच्या गुरूंच्या ठिकाणी आपणच आहात, मग वर कशासाठी. अशा भक्तिभावाने ओथंबलेली वृत्ती आहे. देवांचा फारच आग्रह पडला म्हणून अखेर दीपक मागतो आहे. गुरुभक्ती होय अधिक मानसी, ऐसे ज्ञान मज द्यावे ऋषिकेशी. इतके दिवस गुरुभक्ती करूनही मनात अहंकार झाला नाही. इथे संतोष वृत्ती उपयोगी नाही. माझी गुरुभक्ती खूप झाली आहे, इतकं तरी कोण करणार आहे, अशा प्रकारचा संतोष उपयोगी नाही. जास्तीत जास्ती गुरुभक्ती वाढावी ही मनोभूमिका पाहिल्यावर नारायण संतुष्ट झाले. गुरु महाराजही संतुष्ट झाले. दीपकाला जीवनमुक्त अवस्था प्राप्त झालेली आहे. मनाची स्थिरता साधण्यासाठी ही सगळी साधने आहेत. वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ. संसार भ्रम दूर करता आला पाहिजे. आत्मज्ञानाकरता अनात्म पदार्थाबद्दल असंग
आणि परमात्म्याबद्दल संग एवढेच दोन उपाय शास्त्रकारांनी सांगितले आहेत. हे दोन उपाय व दया, संतोष व इंद्रिय निग्रह ही तीन साधने आत्मज्ञानासाठी आहेत. सद्गुरूंची सेवा भक्ती म्हणजेच ईश्वराची उपासना आहे. ही सर्व साधने आपोआप प्रकट होतात. सर्वांची दुःखे पाहून आपल्याला दुःख होते, दया उत्पन्न होते. या दया भावनेचा जेवढा विकास होईल तेवढी आपली भूमिका उंच उंच होत जाईल. तसतसं तो जीवात्मा ईश्वर स्वरूप होत जाईल. हा अभ्यास करण्यासाठी शरीर, मन, इंद्रिये ही सर्व साधने ईश्वरांनी दिलेली आहेत. ती समर्थ बनवण्याकरता ईश्वराची उपासना केली पाहिजे. ईश्वर भक्तीचा उपयोग असेल तर हा आहे. ईश्वराच्या भक्तीमुळे साधकाचा आपल्या अंतःकरणावर ताबा राहतो. कृष्ण भक्त अर्जुनाची महाभारतात कथा आहे. स्वर्गलोकात अर्जुन गेलेला आहे. उर्वशीकडे पाहतो आहे. उर्वशीला वाटलं अर्जुनाच्या मनात अभिलाषा उत्पन्न झाली. ती भेटते तेव्हा अर्जुन तिला सांगतो की तुम्ही आमच्या कुलाची जननी आहात, म्हणून मी मातेच्या प्रेमाने आपल्याकडे पाहतो आहे. उर्वशीची निराशा होते. ती त्याला नपुंसकपणाचा शाप देते. इंद्र मदतीला येतो. अज्ञातवासात तुला या शापाचा उपयोग होईल म्हणून अर्जुनाचे समाधान करतो. अर्जुन ईश्वर कृपेने जितेंद्रिय झालेला आहे. अर्जुनाला ब्रह्मास्त्र विद्येचे ज्ञान होते. अश्वत्थाम्यालाही होते. पण अस्त्र परत घेण्याचे माहीत नव्हते. प्रयोग करणे व उपसंहार करणे या दोन्हीचे ज्ञान असणारा खरा वैज्ञानिक. एका निमिषात सर्व जग अणुस्फोटाने नाहीसे होईल, पण पुन्हा जिवंत करून कोण दाखवेल? सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये, महात्म्यांच्या स्वरूपामध्ये भगवानच सर्व मार्गदर्शन करीत आहेत. हे एकलव्याचे उदाहरण पहा. त्याने द्रोणाचार्यांना मनोमनी गुरु केले. एकनिष्ठपणे अभ्यास केला. भुंकत येणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात त्याने असे बाण मारले की त्या कुत्र्याच्या तोंडाला इजा झाली नाही, तोंड मात्र बंद झाले. हे कौशल्य अर्जुनाला सुद्धा मिळवता आलेलं नाही. हे एकलव्याच्या गुरुभक्तीचं फळ आहे. आपल्या मनात सतत विवेक हवा. आपली निष्ठा वाढवण्याचे प्रयत्न करायचे. दीपकासारखी गुरुभक्ती किंवा द्रौपदीप्रमाणे भगवत भक्ती अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. ईश्वराचे मनात आपल्याविषयी दया उत्पन्न झाली पाहिजे. म्हणजे तो शक्तिमान परमात्मा आपले कल्याणच करतो. ईश्वर कृपेत राहून गुरूंच्या कृपेने समाधी सिद्धी प्राप्त करून घ्यायची. या ठिकाणी आणखी श्री गुरुपौर्णिमेचा उत्सव सौ नीलाताई जोशी, त्यांचे पती श्री कृष्णराव जोशी, त्यांची सर्व कुटुंबीय व गुरुभक्त मंडळींच्या गुरुभक्तीने सतत प्रतिवर्षी करत असतात. त्यांच्या या सोहळ्यात आम्हालाही सेवा करण्याची संधी गुरुकृपेने प्राप्त होत असते. अशीच ईश्वर कृपा सर्वांच्यावर व्हावी. या भक्ती ज्ञानाची अभिवृद्धी व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चौथं प्रवचन, प्रतिबिंब. परमपूज्य महाराजांची आज पुण्यतिथी. या निमित्ताने त्यांचे स्मरण अंतःकरणात अधिक उमलत असते. त्यांचे विचार मनाला एक जीवन प्रणालीची दिशा देत असतात. परमपूज्य वामनरावजी गुळवणी महाराजांचे विचार तत्वचिंतनात्मक असत. त्यांचे बोलणे कमी होते तरी ते विचार म्हणजे सुविचार मौतिके होती. त्यातील ओघळलेल्या मोत्यांचा
हा स्मरणसर ओवायचा प्रयत्न केलेला आहे. हे हं. भारतीय संस्कृतीबद्दल बोलताना ते म्हणत असत, सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, ग्रीस संस्कृती वगैरे अनेक संस्कृती होऊन गेल्या. काळाच्या ओघात त्या नाहीशा झाल्या. ग्रीक संस्कृतीचा परिणाम बराच काळ टिकला. वैदिक संस्कृती भारतीय संस्कृतीच्या रूपाने आजही जिवंत आहे. 4-5 हजार वर्षे ती टिकून आहे. भारतीयांचे मन केवळ बुद्धीच्या क्षेत्रात रमणारे नाही. एक मिनिट हा. हे शेवटी नीलाताईंनी लिहिलेलं हे मनोगत आहे. हे महाराजांचं प्रवचन नाहीये, पण हे खूप छान त्यांनी लिहिलंय महाराजांबद्दल, त्यामुळे आपण वाचू ते पूर्ण. तर भारतीय संस्कृतीबद्दल बोलताना ते म्हणत असत, सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, ग्रीस संस्कृती वगैरे अनेक संस्कृती होऊन गेल्या. काळाच्या ओघात त्या नाहीशा झाल्या. ग्रीक संस्कृतीचा परिणाम बराच काळ टिकला. वैदिक संस्कृती भारतीय संस्कृतीच्या रूपाने आजही जिवंत आहे. 4-5 हजार वर्षे ती टिकून आहे. भारतीयांचे मन केवळ बुद्धीच्या क्षेत्रात रमणारे नाही. आता भारतीय संस्कृती 4-5 हजार वर्ष फक्त नाहीये. हे म्हणजे अ, द्वापार युगानंतर पुढचं सांगितलेलं आहे. कारण त्याच्या आधी सगळीकडेच वैदिक संस्कृती होती म्हणून. श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे तर्काची ये दिठी गोचरे नो हे किरीटी, या उक्तीप्रमाणे बुद्धीच्या पलीकडच्या प्रांतात प्रतिभा शिरते. प्रतिभा ही अधिक सूक्ष्म आहे. पूर्वीच्या मुनींनी शक्तिशाली प्रतिभेच्या साह्याने एक अध्यात्मवादी तत्वज्ञान निर्माण केले. मानवी जीवनाला सुंदर आकार दिला. परमपूज्य स्वामी महाराजांचा उल्लेख या बाबतीत वारंवार ते करीत असत. त्यांचे सर्व साहित्य असे अनुभूतीजन्य होते, असे ते आदराने सांगत. गुरु महाराज म्हणत असत, पाश्चिमात्य देशात विज्ञानाचा उदय झाला, त्याचा प्रभाव फार परिणामकारी होता. भारतीय संस्कृतीला त्यामुळे हादरे बसले. ती हटली, पण नामशेष झाली नाही. ती टिकून राहण्याचे कारण म्हणजे तिच्या मुळाशी असलेल्या शुद्ध आध्यात्मिक प्रेरणा होत्या. विज्ञानाने दिलेल्या सुविधा ते मानित, पण ते म्हणत असत, वस्तूचे बहिरंग विज्ञानाने कळेल, पण वस्तूचे अंतरंग मात्र विज्ञानाने कळत नाही. केवळ संपत्तीत किंवा देहसुखात रमणारे भारतीय मन नाही. माणसाच्या हृदयात परमेश्वर आहे व त्याची सेवा केली तर ती ईश्वराला